पुरातन काळातील गोष्ट आहे. एक दिवस नारद कैलास पर्वतावर भगवान शिवशंकरांना भेटायला गेले. त्यांनी शिवांना नमस्कार केला आणि म्हणाले, हे देवाधिदेव महादेव, आज जेव्हा मी पृथ्वीलोकावर भ्रमण करत होतो तेव्हा मी पाहिलं की प्रत्येक मनुष्याची मुले आपल्या आईवडिलांना दुःख देत आहेत, त्यांच्या आज्ञेचे पालन करत नाहीत, शिवाय त्यांना घरातून हाकलून देत आहेत, बाहेर काढून देत आहेत. कलियुगामध्ये इतके पाप का वाढत आहे? कृपा करा आणि मला या प्रश्नाचं उत्तर सांगा. त्यावेळी शिव म्हणाले, हे देवश्री नारद, आता कलियुग सुरू झाला आहे. तू ज्या घटनेबद्दल बोलत आहे तो एक गायीचा श्राप आहे, ज्यामुळे मानवाची संतान त्याला दुःख देत आहे. तेव्हा नारद अत्यंत उत्सुकतेने म्हणाले, महादेव, तो कोणता शाप आहे आणि तो का दिला गेला आहे? आपण याचे उत्तर मला सांगावे. मी ऐकण्यासाठी उत्सुक आहे. तेव्हा भगवान शिव सांगू लागले की, हे नारद, आज मी तुझ्या साऱ्या शंकांचं समाधान करणार आहे. परंतु ही कथा तुला पूर्ण ऐकावी लागेल, कारण ही कथा मानवजातीच्या कल्याण हेतूसाठी आहे. तिचा प्रसार तू केलाच पाहिजे. तो कोणी स्त्री, पुरुष किंवा श्री कथा पूर्णपणे श्रवण करेल त्याचे सर्व पाप नष्ट होतील, त्याला मुक्ती मिळेल आणि माझ्या कृपेमुळे ते सदैव समृद्ध राहतील. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, मी तसंच करेल. माझे सौभाग्य आहे की मला ही कथा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे मला तुम्ही ही कथा कृपा करून सांगा. मी कथा पूर्णपणे ऐकेल. तेव्हा शिव सांगू लागले, पुरातन काळातील गोष्ट आहे. तेव्हा कलियुगाची सुरुवात झाली होती. एका नगरामध्ये एक महेंद्र नावाचा ब्राह्मण राहत होता. तो खूप धार्मिक प्रवृत्तीचा होता. तो ब्राह्मण अत्यंत तेजस्वी आणि धनवान होता. धनवान असताना देखील तो भिक्षा मागून आपले जीवन व्यतीत करत असे. त्याची पत्नी महिमा ही अत्यंत सुंदर स्त्री होती, परंतु ती खूप जिद्दी स्वभावाची होती. तिला आपल्या सौंदर्याचा आणि श्रीमंतीचा खूप गर्व होता. ती नेहमी दुसऱ्यांची निंदा करत असे, परंतु ती आपल्या घरातील सारी कामे व्यवस्थितपणे करत असे आणि आपल्या पैशांची बचत देखील ती व्यवस्थितपणे करत असे. पण तिला मात्र एक खूप वाईट सवय होती, की म्हणजे दुसऱ्यांचे भांडण लावून देणे, एका दुसऱ्यांच्या चुगल्या दुसऱ्याला करणे, अशी कामे ती खूप चांगल्या पद्धतीने करत होती आणि हे काम करायला तिला आवडत असे. पण ती आपल्या पतीसोबत मात्र खूप प्रेमाने राहत असे. तरीही त्यांच्या घरी मात्र अपत्यप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे ते दोघेजणही खूप दुःखी होते. घरामध्ये इतकी श्रीमंती असून देखील त्यांचं कधीही लक्ष लागत नसे. एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरून त्यांनी संतानप्राप्ती यज्ञ केला. त्यांनी गरिबांना दान केले आणि आपल्या धनाचा अर्धा हिस्सा धर्माच्या कामासाठी खर्च केला. पण तरी देखील त्यांच्या घरामध्ये संतान प्राप्ती झाली नाही. त्यामुळे तो ब्राह्मण खूपच दुःखी झाला आणि तो एक दिवस घर सोडून वनामध्ये निघून गेला. वनात चालता चालता त्याच्या दुपार झाली. उन्हामध्ये चालून त्याला तहान लागली होती. त्यामुळे जवळच्या नदीवरती पाणी पिऊन तो एका झाडाच्या खाली सावलीमध्ये बसला. सतत संतान प्राप्तीचा विचार करत असल्यामुळे त्याचे शरीर कमजोर झाले होते. त्याला पाहून असे वाटत होते की जणू त्यांच्यामध्ये आता प्राणच उरलेले नाहीत. त्यानंतर भगवान शिव म्हणाले की त्या ब्राह्मणाची पूजापाठ किंवा ईश्वराची प्रतिभक्ती बघून स्वतः भगवान विष्णू एका साधूचं रूप घेऊन त्या ब्राह्मणाच्या जवळ पोहोचले. आपल्या समोर आलेल्या साधूला पाहून त्या ब्राह्मणाने त्यांना नमस्कार केला आणि उभा राहिला. तेव्हा साधू त्या ब्राह्मणाला म्हणाला की तू इतका कमजोर आणि दुःखी का आहेस? तुला एखादी गोष्ट सतावत आहे का? तेव्हा ब्राह्मण म्हणाला की हे साधू, मला संतान नाही. मी खूप सारे पुण्य दान धर्म केले, पण मला संतान प्राप्ती झाली नाही. त्यामुळे मी निराश होऊन आता या नदीमध्ये उडी मारून माझे प्राण देण्यासाठी आलो आहे. असे म्हणून तो त्या साधूसमोर जोराजोरात रडू लागला. त्याचा तो आक्रोश बघून त्या साधूचं हृदय भरून आलं. त्याने ब्राह्मणाच्या कपाळावरती लिहिलेले नशिबाची रेघ वाजली आणि म्हणाला, हे प्रार्थना, मी तुझं
प्रारब्ध पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असे कळले आहे की 7 जन्मानंतर तुला कोणतीही संतान प्राप्ती होऊ शकत नाही. आता तू संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. आता तू संसाराच्या वासनेनं त्याग कर. पूर्वीच्या काळी देखील मुलांमुळेच राजा सागर आणि अंग यांना देखील दुःख सहन करावे लागले होते. यामुळे तू आता हा नाद सोडून दे, यातच तुझं भलं आहे. त्यावरती तो ब्राह्मण म्हणाला, साधू बाबा, याने काय होईल ते मला काही माहीत नाही. मला फक्त एक संतान हवी आहे, अथवा मी आता तुमच्या समोरच माझा प्राण त्याग करतो. तेव्हा तो साधू म्हणाला की तुझ्या नशिबाचे लिहिलेले आहे, त्याला पुसण्याचा प्रयत्न करू नकोस. त्या साधूने त्या ब्राह्मणाला खूप समजावले, पण तो मात्र ऐकायला तयार नव्हता. तो आपल्या जिद्दीवर अडून बसलेला होता. शेवटी थकून साधूने त्या ब्राह्मणाला एक चमत्कारिक फळ दिले आणि त्या सांगितले की हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल आणि तुझ्या धर्मपत्नीस सांग की ती आपल्या वेळ चांगल्या कार्यामध्ये घालवेल, याकडे तिने लक्ष द्यावे. साधूने दिलेले ते फळ पाहून ब्राह्मण खूप आनंदित झाला आणि तो लवकरच आपल्या घरी आला. तरी आल्या आल्या त्यानं आपल्या पत्नीला ते फळ दिले. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले की तू हे फळ खा आणि आपला वेळ जास्तीत जास्त चांगल्या कारणांमध्ये घालव. पण त्यांची पत्नी मात्र दुष्ट स्वभावाची होती. तिने मनामध्ये विचार केला की हे फळ खाल्ल्यामुळे मला प्रसव वेदना होतील आणि त्या मला सहन कराव्या लागतील. तिने खूप काळ या गोष्टीवर विचार केला. त्यानंतर तिने ते फळ लपवून ठेवलं. एके दिवशी तिची बहीण तिला भेटण्यासाठी घरी आली. तेव्हा तिने आपल्या बहिणीला सर्व हकीकत सांगितली की मला खूप भीती वाटत आहे. जर माझ्या पतीला हे माहीत झालं की मी फळ खाल्लं नाही तर काय होईल? तू मला यावरती काहीतरी उपाय सांग. त्यावर तिची बहीण म्हणाली, तू अजिबात काळजी करू नकोस. मी गरोदर आहे. मी तुला माझं मूल देईन. तू फक्त घरामध्ये गरोदर असल्याचं नाटक कर आणि या बदल्यात तू माझ्या पतीला आणि मला खूप सारी धनसंपत्ती दे. त्यामुळे माझे पती देखील ह्या कामासाठी तयार होतील. त्यानंतर ते लोकांमध्ये ही गोष्ट पसरवतील की माझा मुलगा गर्भातच मरण पावला. मी प्रत्येक दिवशी येऊन बाळाचं पालन पोषण करेल. या फळाची सत्यता तपासण्यासाठी तू हे फळ गाईला खाऊ घाल. त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाच्या पत्नीने ते फळ गाईला खाऊ घातले. काही दिवसानंतर तिच्या बहिणीला मुलगा झाला. तिच्या बहिणीचा नवरा त्या बाळाला गुपचूपपणे ब्राह्मणाच्या बायकोकडे घेऊन आला. त्यानंतर त्याच्या पत्नीने ब्राह्मणाला सांगितले की आपल्याला पुत्राची प्राप्ती झालेली आहे आणि मला कोणता त्रासही झाला नाही. हे सारं ऐकून ब्राह्मण देखील खूप आनंदित झाला. त्या ब्राह्मणाने खूप आनंदाने पूर्ण गावभर पेढे वाटले, खूप दानधर्म केला. सर्व कार्यक्रम संपल्यानंतर ब्राह्मणाची पत्नी आपल्या पतीला म्हणाली की मला दूध येत नाही, मग ती या बाळाला पालन पोषण कसं करू शकते? माझ्या बहिणीला देखील मूल झालं होतं, परंतु ते मृत झालेलं आहे. त्यामुळे आपण तिला आपल्याच घरात आणून ठेवूया, म्हणजे ती आपल्या बाळाला दूध पाजेल. काही काळ गेल्यानंतर ते फळ एका गायीने खाल्ल्यामुळे त्या गायीने एका बाळाला जन्म दिला. पण ते बाळ मात्र दिसायला मानवाच्या मुलासारखे होते. ते खूप सुंदर आणि सुदृढ बालक होते. एका गायीने मुलाला जन्म दिला ही गोष्ट संपूर्ण गावामध्ये पसरली आणि गावचे लोक हे आश्चर्य पाहण्यासाठी येऊ लागले. सर्वजण आश्चर्य करत होते की असं कसं झालं? गायीच्या पोटातून देवता समान सुंदर बालक कसे उत्पन्न झालं? पण कोणालाही ह्या गुप्त रहस्याचा पत्ता नव्हता. पण त्या बाळाचे कान मात्र गायीच्या कानासारखे होते, म्हणून त्या बाळाचे नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलं. एके दिवशी ब्राह्मण बाहेर गेलेला होता. त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या बहिणीची तब्येत ठीक नव्हती, म्हणून दोन्ही मुलांना सांभाळण्याची जबाबदारी ब्राह्मणाच्या पत्नीवर आली. तेव्हा तिने त्या गायीचं दूध काढलं आणि फक्त आपल्या मुलालाच पाजलं. तिने गोकर्णाला ते दूध दिले नाही. तसेच ती गोकर्णाचा खूप द्वेष करत असे. ती त्याला सतत मारत असे. त्या दिवशी तिच्या मनामध्ये विचार आला
की आज घरामध्ये कोणीही नाही. हाच एक चांगली संधी आहे की या गायीच्या मुलाला कुठेतरी गायब केले पाहिजे, ज्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये तो वाटा घेणार नाही. कारण आता तो मनुष्याच्या रूपात असल्यामुळे पुढे जाऊन गोकर्ण देखील त्या संपत्तीचा वाटेकरी होईल, ही भीती तिला वाटत होती. तिच्या मनामध्ये विचार आला की आज कोणीही इथे नाही, त्यामुळे आता या मुलाला आपण विषप्राशन करून द्यावे, ज्यामुळे हा कायमचा आपल्या रस्त्यातून बाजूला होईल. तेव्हा ते दोन्ही बाळ फक्त 6 महिन्यांचे होते. त्या ब्राह्मणाच्या बायकोने गाईचं दूध काढलं, नंतर त्याच्यामध्ये विष मिसळलं, गोकर्णाला प्यायला दिला. परंतु गोकर्ण हा स्वतः श्रीहरींचा आशीर्वाद होता, त्यामुळे तो विषप्राशन करून देखील घसरत घसरत आपल्या आईच्या जवळ पोहोचला. आपल्या मुलाची ही अशी अवस्था पाहून ती गाय खूप दुःखी झाली. तिने भगवान विष्णूंचे स्मरण केले आणि आपल्या पुत्राचे प्राण वाचवावे अशी प्रार्थना केली. त्याच वेळी तिथे स्वतः श्रीहरी प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या तेजाने या बालकाला जीवदान दिले. त्यानंतर ते बाळ आपल्या आईचं दूध पिऊ लागलं. त्यानंतर रागामध्ये येऊन त्या गायीने त्या ब्राह्मणाच्या पत्नीला श्राप दिला की हे ईश्वर, अगर जर ही सत्यवादी असेल तर ह्या विश्वाला साक्षी देऊन मी असा श्राप देते की जर कोणतीही स्त्री आपल्या किंवा दुसऱ्यांच्या मुलाला भेदभाव करत असेल तर या दुसऱ्यांच्या मुलांना त्रास देईल, तर तिचे स्वतःचे मूल देखील तिला त्रास देतील. जेव्हा त्यांना म्हातारपणी त्यांची सगळ्यात जास्त गरज असेल तेव्हा त्यांची मुलं त्यांची साथ सोडून देतील. हा माझा श्राप आहे. काही काळानंतर दोन्हीही मुलं मोठी झाली. गोकर्ण एक महान पंडित झाला आणि ब्राह्मणाचा मुलगा मात्र दुष्ट प्रवृत्तीचा निघाला. तो खूपच क्रोधी आणि क्रूर बनला होता. त्याला त्याची संगत चुकीची भेटली होती. त्याने परस्त्रीच्या नादी लागून आपली सारी संपत्ती त्या स्त्रीवर खर्च करून टाकली. एक दिवस तो रागात येऊन आपल्या आईवडिलांना मारू लागला. आता तो ब्राह्मण दरिद्री झाला होता. तो आकांत करून रडत होता आणि म्हणत होता की मला संतान नव्हती तेच खूप चांगले होते. अशी संतान असून नसल्याचंच जमा आहे. आता आम्ही कुठे जाऊ? मला माझे प्राण त्यागायचे आहेत. त्याच वेळी तिथे गोकर्ण आला. त्याने आपल्या वडिलांना समजावून सांगितलं, ज्या जीवनामध्ये काहीही सोबत राहत नाही, दुःख देखील त्यातच एक भाग आहे. या जगामध्ये कोण कुणाचा पुत्र आहे आणि धन तरी कुणाचा आहे? जो त्याच्या अधीन जातो त्याला दिवस रात्र हाल अपेष्टा सहन कराव्याच लागतात. म्हणूनच मित्रहो, जास्तीत जास्त चांगल्या संगतीत आपण आपल्या मुलांना कसे ठेवू शकतो याकडे लक्ष द्या. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री भोले भगवान.